हॅलो, तर मी काल व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये मी माझ्या ओव्हरऑल बिझनेसचं जे काही इन्कम होता लास्ट इयरचा तर तो 22 लाख रुपीज आहे. तर हे स्टेटमेंट थ्रू तुम्हाला दाखवलं होतं. तर तो व्हिडिओ पोस्ट झाला तुमचे भरपूर असे कमेंट्स आणि मला व्हॉट्सअपवरती मेसेजेस सुद्धा आलेले आहेत की तू काय काम करतेस डिटेलमध्ये सांग. तर सगळ्यात पहिला मी सांगते की हा जो इन्कम आहे तर तो एकाच फील्डचा आहे, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे डायव्हर्सिटीज आहेत, वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये. तर ते मी तुम्हाला सगळे डिटेलमध्ये सांगेन. तर सगळ्यात पहिला मी एक ग्राफिक डिझायनर आहे. ग्राफिक डिझायनर इन द सेन्स काय असतं? ग्राफिक डिझायनर म्हणजे एखाद्याचा व्यवसाय असेल ना, तर त्यांच्या व्यवसायासाठी आपण वेगवेगळे ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स बनवतो. जसं की इंस्टाग्रामची पोस्ट असेल, स्टोरी असेल, युट्यूबचे थंबनेल्स असतील, लोगो आपण बनवतो. तर हे वेगवेगळे डिझाईन्स जे आहेत तर ते आपण बनवतो. तर मी एक ग्राफिक डिझायनर आहे, बट आत्ता सध्या हे जे ग्राफिक डिझायनिंगचं काम आहे तर ते मी स्वतः नाही करत माझ्या एजन्सीमध्ये. तर ग्राफिक डिझायनिंगसाठी आपली टीम आहे. तर टीम जे आहे तर ते सगळे डिझाईन्स जे असतील क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तर ते सगळे रेडी करून क्लायंटला जे आहे तर ते पाठवतात असं आहे. त्याच्यानंतर माझी सोशल मीडिया एजन्सी, ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया एजन्सी एकंदरीत एकच आहे. आपल्या एजन्सीमध्ये सोशल मीडिया एजन्सी जी मी रन करते त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंगची सर्व्हिस सोबतच सोशल मीडिया मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग ज्याला आपण बोलतोय तर ती सर्व्हिस जी आहे तर ती मी क्लायंटला प्रोव्हाइड करते. त्याच्यामध्ये काय असते, मी क्लायंटचे ग्राफिक्स पण बनवून देते, सोबतच क्लायंटला ऑनलाईन ॲडव्हर्टिजमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये मदत करते. म्हणजे ऑनलाईन प्रेझेन्स जो असतो ना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती, जसं की इंस्टाग्राम असेल, फेसबुकवरती असेल, तर तो वाढवण्यासाठी, ऑर्गॅनिकली अकाउंट ग्रो करण्यासाठी, बिझनेस वाढवण्यासाठी इंस्टाग्राम फेसबुकवरती, तर तिथे मी क्लायंटला मदत करते डिजिटली. तर ही आहे माझी एकंदरीत सोशल मीडिया एजन्सी. सोशल मीडिया एजन्सी सध्या याचं जे मार्केटिंग आहे ना तर हे मी काहीच केलेलं नाही. या झिरो मार्केटिंगवरती सोशल मीडिया एजन्सी जी आहे तर ती चालू आहे. पण एक गोष्ट आहे याच्यामध्ये की मला रेफरल क्लायंट जे आहे तर ते भरपूर मिळतात. तर रेफरल क्लायंट म्हणजे काय? जर तुम्ही एखाद्याला चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करताय ना, चांगली सर्व्हिस डिलिव्हर करताय ना, तर ते क्लायंट तुमच्यासाठी अजून 2-3 नवीन क्लायंट्स घेऊन येतात. तर त्यालाच आपण बोलतोय रेफरल मार्केटिंग. तुमची जी काय असते तर ती फक्त आणि फक्त तुमच्या सर्व्हिसच्या क्वालिटीमुळेच होऊ शकते. तर माझ्याकडे आता सध्या माझा जो क्लायंट बेस आहे तर तो एकदम स्ट्रॉंग आहे. माझ्याकडे 4-5 वर्षापूर्वीचे म्हणजे सुरुवात केली ना 400 रुपयापासून, तर तेव्हापासूनचे क्लायंट सुद्धा आहेत आणि आता जे नवीन माझ्यासोबत कनेक्ट झालेले आहेत तर ते सुद्धा क्लायंट्स आहेत. सगळे क्लायंट्स मला रेफरल थ्रू आता सध्या या 2-3 वर्षामध्ये मिळालेले आहेत. याच्यावरती झिरो मार्केटिंग केले. बट कारण माझ्याकडे तेवढा लिमिटेड वेळ आहे, माझ्याकडे इतका जास्त वेळ नाही आहे की मी एजन्सीवरती फोकस करेन. बट यस, मी आता इन फ्युचर 2025 मध्ये माझी एजन्सी जी आहे तर ती सुद्धा ग्रो करण्यामध्ये फोकस करणार आहे. कारण मला इथून सुद्धा अजून जास्त रेव्हेन्यू जो आहे तर तो जनरेट होणार आहे. बट ॲट द सेम टाइम रेव्हेन्यू जर आपण जनरेट करतो ना तर आपल्या सर्व्हिसची जी क्वालिटी आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. तुमची क्वांटिटी जर इन्क्रीज होते तर त्याची जी क्वालिटी आहे तर ती सुद्धा बॅलन्स करणं, मेंटेन करून ठेवणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे नक्कीच मी 2025 मध्ये माझी सोशल मीडिया एजन्सी जी आहे तर याची मार्केटिंग अजून जास्ती कशी करणार आणि याच्या थ्रू मला क्लायंट्स कसे मिळणार तर याच्यावरती मी थोडासा फोकस करणार आहे. त्यानंतर माझा काम नंबर 2 जे आहे, ठीक आहे, वर्क नंबर 2 जे आहे तर ती आहे माझी अकॅडमी. तर अकॅडमी म्हणजे काय? तर मी शिकवते. मला जे येतंय ना तर ते मी इतरांना शिकवते. तर बेसिकली मी जे काम करते तर ते मी इतरांना शिकवते. वर्क फ्रॉम होमचे भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तर त्यातला ग्राफिक डिझायनिंग जो आहे तर तो कोर्स जो आहे तर तो मी प्रोव्हाइड करते. तर त्याच्यामध्ये काय आहे, ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे तर तो 2 महिन्याचा जो कोर्स आहे तर तो मी देते. आता याच्यामध्ये सुद्धा मी कसं केलेलं आहे सांगते. तर स्टुडंट्स याच्यामध्ये सुद्धा जास्त आहेत आपल्याकडे. साधारण प्रत्येक बॅचला 70-80च्या वरती स्टुडंट्स असतात. मग या सगळ्या स्टुडंट्सना व्यवस्थित नॉलेज मिळावं किंवा यांचे डाऊट्स क्लिअर व्हावे. कारण भरपूर वेळा असं होतंय की मी स्वतः कोणाचे डाऊट्स जे आहेत तर ते क्लिअर करू शकत नाही. मी फक्त लेक्चर डिलिव्हर करते आणि बाकीचं जे काम आहे तर कधी कधी मला कॉल्स सुद्धा रिसिव्ह करता येत नाहीत किंवा मेसेजेस सुद्धा अटेंड करता येत नाहीत. रिअल जे कंडिशन आहे तर ते मी सांगते. कारण ही सोशल मीडिया आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला जेन्युइन ज्या आहेत तर त्याच मी नेहमीच मांडत असते. जे खरं लाईफमध्ये माझ्या घडते तर तेच मी मांडत असते. त्यामुळे ही आत्ताची कंडिशन आहे की मी कधी कधी कॉल्स किंवा मेसेजेस अटेंड सुद्धा करू शकत नाही. तर त्यामुळे मी सेपरेट म्हणजे या स्टुडंट्सना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये त्यांच्या डिझायनिंगमध्ये किंवा टेक्निकल कोणत्या गोष्टीमुळे, तर त्यांच्यासाठी सेपरेट एक ग्राफिक डिझायनर टीचर जे आहे तर ते अपॉइंट केलेले आहेत. तर त्यांचे सगळे जे डिझाईन्स असतील तर ते चेक करतात. रोजच्या बेसिसवरती आपण होमवर्क जो आहे तर तो देत असतो स्टुडंट्सना. तर तुमचं रोजचं थोडं थोडं जे काम आहे ना अगदी बेसिक पासून चालू करतो आणि अगदी ॲडव्हान्स पर्यंत शिकवतो.
त्यामुळे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या स्टुडंट्सच्या ज्या काही कन्सेप्ट असतील तर त्या अगदी क्लिअर होत आहेत. तर हे जाणून घेणं सुद्धा माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज मला करायचं नाही. कारण जर तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला, जर शिकण्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर हे माझं युट्यूब चॅनल आहे, इथे लगेच त्यांचा फीडबॅक येतो, लगेच त्यांचे रिव्ह्यूज येतात. त्यामुळे इथे मला थोडंसं केअरफुल राहणं महत्त्वाचं आहे. कारण जी सर्व्हिस किंवा जे प्रोडक्ट्स आपण इतरांना देत असतो ॲज अ बिझनेस तर ते 100% क्वालिटीचे असतील तर याच्याकडे आपण खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या बिझनेस ग्रोथ सोबत तुमची क्वालिटी ऑफ सर्व्हिस काय आहे तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तर त्यासाठी मी सेपरेट टीचर अपॉइंट केलेले आहे, ज्या रेग्युलर बेसिक टू ॲडव्हान्स जे काही रोजचं होमवर्क असेल ना तर त्या पण चेक करतात. काही डाऊट्स असतील तर त्या टीचर ज्या आहेत तर त्या गाईड करतात सगळ्या स्टुडंट्सना. त्यामुळे इथे मला थोडंसं जे माझं काम आहे तर ते सोपं होतं. कारण माझा 2 इंटेन्शन्स आहे. एक तर मी शिकवणार आणि ते जे शिकलेले आहेत ते करताना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे, मी जे शिकवते तर ते तुम्ही बरोबर ॲज इट इज तुम्ही करणार असं नाही. तुम्ही करताना तुमचे काहीतरी चुका होणार, मिस्टेक्स होणार किंवा नाही समजणार असं होऊ शकतं. तर त्यावेळी त्या ज्या आहेत ना तर त्या सगळ्या स्टुडंट्सना गाईड करतात. ठीक आहे, हा होता माझा वर्क नंबर 2. आणि वर्क नंबर 3 माझा आहे की इंग्लिशचे क्लासेस मी घेते, स्पोकन इंग्लिशचे क्लासेस. ठीक आहे, तर मी खूप जणांचं असं बघितलंय की इंग्लिश बोलता येत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही असं खूप जणांचं बघितलं. तर त्यासाठी मी काय केलंय, 2 कोर्सेस डिझाईन करायला घेतलेत. एक जो आहे तो आहे बेसिक्स ऑफ इंग्लिश, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला लिहिता वाचता बोलता काहीच येत नसेल, बेसिकच येत नसेल तर तो जो कोर्स आहे तर तो तुम्ही जॉईन करू शकता. तर तो कोर्स अजून इन डिझायनिंगमध्ये आहे, तो आपण डिटेलमध्ये अजून डिझाईन नाही केलेला. तर तो कोर्स डिझाईनमध्ये पण त्याच्यामध्ये मी काय काय शिकवणार आहे तर ते सांगते. अगदी लहान मुलाला, ठीक आहे, सुरुवातीपासून जसं आपण इंग्लिश शिकवतो अगदी 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स, ॲट, BAT, बॅट, CAT, कॅट, तर हे जे उच्चार असतील, प्रोनाऊन्सिएशन असतील, महिने, वार, आठवडे, ही सगळ्या ज्या गोष्टी असतील ना तर त्या सगळ्या बेसिकमध्ये तुमच्या कव्हर होणार आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही कॉन्फिडंटली इंग्लिश जे आहे ते बेसिक्समध्ये कव्हर होणार आहे. जास्तीत जास्त लेंदी बेसिकचा सिलेबस करण्याचा मी प्रयत्न केला आहे, कारण तुम्हाला त्याचा जो आहे तर तो बेनिफिट होईल. पण जरी लेंदी सिलेबस केला असला तरी फीज मात्र 1000 रुपीजच आहे. कारण माझ्या सगळ्या कोर्सची तुम्हाला माहिती आहे फीज जी आहे तर ती 1000 रुपीजच आहे. तर माझी फक्त इतकीच इच्छा आहे की ज्या गोष्टी मला येतात तर त्या इतरांसोबत आपल्याला व्यवस्थित त्या फॉरवर्ड करायचे. आणि लेवल 2 आपला जो क्लास आता 1 जानेवारीपासून चालू होणार आहे स्पोकन इंग्लिशचा लेवल 2 मध्ये काय ग्रामरचा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल काही गोष्टी म्हणजे प्रॅक्टिकल कॉन्व्हर्सेशन्स असतील, डिबेट्स असतील, तुम्हाला स्पीच असेल, पब्लिक स्पीकिंग स्किल्स असतील, तर या ज्या गोष्टी असतील तर त्या लेवल 2 मध्ये आपण कव्हर करतो. तर ज्या लोकांना लिहिता वाचता येतंय पण बोलता येत नाही, ग्रामॅटिकली सेंटेन्स अरेंज करता येत नाही, तर त्यांच्यासाठी सेपरेटली आपण हा जो स्पोकन इंग्लिशचा लेवल 2 चा कोर्स आहे तर तो डिझाईन केलेला आहे. त्याची ड्युरेशन जी आहे तर ती 1.5 महिन्याची आहे. त्याची फीज सुद्धा 1000 रुपीजच आहे. माझ्याकडे सगळे कोर्सेस जे असतील तर ते 1000 रुपीजचेच आहेत. आणि त्याच्यानंतर काम नंबर 4 म्हणजे यूट्यूब. तर आता तुमच्यासमोर मी भरपूर दिवस झालं माझं जे मेन चॅनल आहे तर ते मी चालू करून, तर ह्या चॅनल चालू करताना मी भरपूर अप्स अँड डाऊन्स बघितलेत. म्हणजे काय केल्यानंतर चॅनल ग्रो होतं, काय केल्यानंतर व्हिडिओ जास्त चालते, काय केल्यानंतर व्ह्यूज ड्रॉप होतात. कारण तुम्ही माझं चॅनल बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये व्हिडिओज खूप व्ह्यूज लो होते. त्यानंतर एक व्हिडिओ माझी व्हायरल गेली, मग ती व्हायरल गेल्यानंतर त्याच्या रिलेटेड व्हिडिओज व्हायरल जायला लागल्या. मग माझा कंटेंट, मला निश जो आहे तर तो मिळाला. तर मी भरपूर या माझ्या चॅनलसाठी स्ट्रगल केलेला आहे. त्यामुळे भरपूर गोष्टी आहेत यूट्यूबशी रिलेटेड तर त्या मी जवळून अनुभवलेल्या आहेत. तर तेच माझं इन्फॉर्मेशन आहे तर ते मी तुमच्यासोबत एक यूट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो डिझाईन केलेला आहे. तर यूट्यूबच्या मास्टर क्लाससाठी सुद्धा आपल्याकडे भरपूर रजिस्ट्रेशन्स असतात. तर असे टोटल 4 पार्ट्स आहेत. आणि हा जो इन्कम होता तर त्याच्यामध्ये मी लास्ट तुम्हाला सांगायचं विसरले, तर मी गेल्या वर्षीपासून थोडंसं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स जी आहेत तर ती चालू केलेली आहे. तर शेअर मार्केटमध्ये अशी फारसं मेजर त्याच्यामधून प्रॉफिट मला नाही मिळालेला, पण साधारण एक 20-25 हजारच्या आसपास प्रॉफिट जो आहे तर तो मी शेअर मार्केटमधून जनरेट केलेला आहे. एक मोड ऑफ इन्कम, एक सोर्स ऑफ इन्कम तो माझ्यासाठी झालेला आहे. तर ते म्हणून मी तुम्हाला सांगते. तर हे वेगवेगळे ऑप्शन्स होते माझ्याकडे. एक सोशल मीडिया एजन्सी मी रन करते. अकॅडमीमध्ये मी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स असेल, ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स असेल, स्पोकन इंग्लिशचा असेल आणि त्यानंतर यूट्यूबचा मास्टर क्लास असेल. तर हे 3 कोर्सेस जे असतील तर ते मी अकॅडमीमधून माझे प्रोव्हाइड करते. सोबतच आहे तर मी शेअर मार्केटमध्ये थोडासा सध्या ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. तर आता तुमची एन्क्वायरीज मला येत आहेत, भरपूर इन्क्वायरीज आल्या. कालची व्हिडिओ जी आहे तर ती आपली थोडीशी जास्त बूस्ट झाली, त्यामुळे भरपूर इन्क्वायरीज येतात की आम्हाला सुद्धा ग्राफिक डिझायनिंग जे आहे तर ते शिकायचं आहे. तर तुम्ही बिनधास्त ग्राफिक डिझायनिंग शिकू शकताय. मी नेहमी सांगत असते की माझ्याकडे ग्राफिक डिझायनिंग शिकण्यासाठी कुठलीही वयाची अट नाही आहे. फक्त तुम्ही अबाउट 13 असलं पाहिजे.
त्यानंतर कुठल्याही शिक्षणाची अट नाही आहे, फक्त एकच अट आहे की तुम्हाला थोडंसं क्रिएटिव्ह माइंड असलं पाहिजे, म्हणजे क्रिएटिव्हिटी जी आहे, कारण ग्राफिक डिझायनिंग म्हणजे एक कला आहे. तर गोष्टी थोड्याशा इमॅजिन करून आपण ते जे पोस्टर असतील ना तर ते बनवतो. त्यामुळे इथे तुमची फक्त आवड गरजेची आहे, फक्त पैसे मिळतात, यांना पैसे मिळत आहेत म्हणून मी पण करावं तर असं काही करू नका. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना आणि जर तुम्हाला जेन्युइनली काम करायचं असेल, हार्डवर्क स्मार्ट वर्क करायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही हा जो कोर्स असेल तर तो करू शकताय. ग्राफिक डिझायनिंगची न्यू बॅच जी आहे तर ती 26 डिसेंबरपासून चालू होणार आहे. आता या 26 डिसेंबरपासून मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग लेट नाईटचे तिन्ही बॅचेस आहेत. त्यामुळे जरी तुम्ही वर्किंग असलात तरी रात्रीची बॅच घेऊ शकताय. हाऊसवाईफ असेल तर दुपारची बॅच तुमच्यासाठी बेस्ट असते, मुलं झोपतात त्यावेळेमध्ये. आणि कधी इन केस तुमचं लेक्चर चुकला ना तर रेकॉर्डिंग सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो रोज. त्यामुळे तुमचा सिलेबस जो असेल तर तो तुम्ही कव्हर करून घेऊ शकताय. डेली तुमचे असाइनमेंट्स जे असतील तर ते चेक केले जातात. सोबतच अजून एक पार्ट, आता हा कोर्स झाल्यानंतर ना काम कसं करायचं हा खूप जणांचा प्रॉब्लेम असतोय की काम कसं करायचं. तर काम कसं करण्याचं हे सांगणारा एक वेबिनार जो आहे तर तो आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय, कोर्समध्येच इनबिल्ड आहे, फ्री ऑफ कॉस्ट देतोय. त्याच्यामध्ये तुम्ही काम कसं चालू करणार आहात तर ते डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं असतं. बेसिकली फ्रीलान्सिंग तुम्ही करायचं आहे तर फ्रीलान्सिंग कसं करायचं तर ते सगळं डिटेलमध्ये सांगितलं जातं. तर एकच अट आहे फक्त फ्रीलान्सिंग करण्यासाठी, कारण याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि स्मार्ट वर्क, हार्डवर्क याची गरज आहे. म्हणजे भरपूर असे स्टुडंट्स मी बघितले जे निगेटिव्ह माइंडसेटनी काम करत असतात आणि भरपूर असे बघितलेले आहेत की जे पॉझिटिव्ह माइंडसेटनी काम करत असतात. म्हणजे मला काम मिळेल किंवा मी काम करेन. फ्रीलान्सिंग जो आहे ना तर तो 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा भाग नाही आहे. जे स्किल्स मी तुम्हाला सांगते, जे टेक्निक्स मी तुम्हाला सांगते ना तर ते तुम्हाला कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये काम करायचं. जर कन्सिस्टंटली काम केला तर विदिन 6 मंथ्स तुमचा जो काही बिझनेस असेल तर तो सेट होईल. पण जर थोडे दिवस काम करायचं, एक आठवडा काम करायचं, मग ब्रेक घ्यायचा, पुन्हा एक आठवडा नाही. कारण मी ज्यावेळी कामामध्ये एंटर केलं ना तर मी पूर्ण त्याच्यामध्ये असं म्हणजे माझं पॅशन होतं आणि मला याच्यातून काही ना काहीतरी करायचं होतं. इन्कम सोर्स हा माझ्यासाठी सुरुवातीला मॅटर करत नव्हता. मी तुम्हाला सांगितलं मी 400 रुपये घेत होते एका क्लायंटचे त्यांचे डिझाईन्स बनवायला. इन्कम सोर्स मॅटर करत नव्हता. पण या फील्डमध्ये आपण आपलं बेस्ट द्यायचं आहे. आपण याच्यामध्ये जितक्या डीपमध्ये जाऊ, कारण हे फील्ड माझ्यासाठी नवीन होतं. तर या फील्डमध्ये मी किती एक्सप्लोर करू शकते, मी किती डीपमध्ये जाऊ शकते ना तर तितक्या डीपमध्ये मी जाणार. सगळ्या गोष्टी असतील तर त्या मी शिकून घेणार. 2 महिन्यात 3 महिन्यात मला कोण 10,000, 20,000, 30,000 देईल असं मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. पण इव्हेंच्युअली काय झालं, माझ्याकडून वेगवेगळ्या गोष्टी ज्या होत्या, वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या होत्या त्या मी करत गेले, प्रॅक्टिस करत गेले. आणि थोडंसं माझं बिझनेस माइंडसेट पहिल्यापासूनच होता, म्हणजे काहीतरी करायचं, व्यवसाय काहीतरी करायचं, जॉब मला करायचा नव्हता. त्यामुळे काहीतरी करायचं हे मला होतं. त्यामुळे थोडंसं मला मार्केटिंगमधलं इन्फॉर्मेशन होती. तर मार्केटिंगमधली फक्त इन्फॉर्मेशन असून चालत नाही. मार्केटिंग करताना त्याच्यामध्ये आवड पण लागते. आपली सर्व्हिस जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल तर याच्यामध्ये आपण पॅशनेट असलं पाहिजे, एफर्ट्स आपण घेतले पाहिजे. 2 महिने केलं, क्लायंट्स मिळाले नाही म्हणून सोडून दिलं तर असं चालत नाही. एफर्ट्स तुम्हाला कंटिन्युअसली, कन्सिस्टंट, एकदा तुम्ही डिसाईड केले ना हे मी काम करणार आहे तर 100% तुम्ही त्या कामामध्ये सक्सेस होणारच आहात. पण तुम्हाला गिव्हअप करायचं नाही. जर गिव्हअप केलं ना तर मग इतक्या पुढे येऊन, म्हणजे ते एक स्टोरी तुम्ही ऐकली असेल ना, ते 2 लोक असतात आणि पुढे डायमंड्स असतात आणि ते खोदतात तर डायमंड्स काय मिळत नाहीत. म्हणून एक असतो तर तो गिव्हअप करतो आणि निघून जातो, आणि दुसरा असतो तर तो कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये खोदकाम चालू करतो, खोदतो आणि भरपूर दिवसांनंतर त्याला एवढा मोठा डायमंड्सचा गट्टा जो आहे, पोतं जे आहे तर ते मिळतं. का तर त्यांना हार्डवर्क, स्मार्ट वर्क आणि कन्सिस्टंटली जर उतरलं ना आपण या कामामध्ये तर आपण आपले 100% द्यायचेच. तर त्यानं ते काम केलं. त्यामुळे जर तुम्ही तशा तयारी असाल ना तरच मी म्हणते की तुम्ही क्लास जॉईन करा किंवा या फील्डमध्ये उतरा, कारण खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे. फ्रीलान्सिंग का करायचं सांगते तुम्हाला. फ्रीलान्सिंग करायचं म्हणजे एकतर फ्लेक्झिबल वर्क आवर्स, कधीही तुम्ही काम करू शकताय. त्याला काय सकाळी 10 वाजता लॅपटॉप घेऊन बसायचं, संध्याकाळी 6 वाजताच उठायचं असं काही नाही. कधीही दिवसभरामध्ये करू शकताय. सोबतच हा जो मी सॉफ्टवेअर तुम्हाला शिकवणार आहे ना तर तो तुम्ही कम्प्लिटली मोबाईलवरती ऑपरेट करू शकता. म्हणजे सिम्पली मी बसले नाही इथे, आता माझे मुलं दोन्ही खेळत आहेत तर मी सिम्पली मोबाईलवरती म्हणजे डिझाईन्स बनवू शकते. इतकं सोपं आहे हे, ठीक आहे. डिझाईन्स बनवू शकते, सोशल मीडिया मॅनेजमेंट, त्यांचं फेसबुक, इंस्टाग्राम सगळं मी माझ्या या फोनवरून करू शकते. त्यामुळे कंपल्सरी मला डेस्कटॉप घ्यायचा आहे, लॅपटॉप घ्यायचा आहे आणि मग तिथे जाऊन बसायचं आहे असं काही नाही. माझ्या फोनवरती निवांत जे आहे ते मी काम करू शकते. मी कुठेही काम करते, म्हणजे इतकं मी त्याच्यामध्ये पॅशनेट आहे. अगदी
बाहेर मी कुठेतरी गेले आणि तिथे काहीतरी वेटिंग लाईन असेल ना, तर मी लगेच फोन ओपन करते आणि टाइम वेस्ट इकडे तिकडे न बघण्यापेक्षा किंवा रील्स स्क्रोल न करण्यापेक्षा जे काही माझं काम करता येईल ना, तर ते मी करते. हा माझा स्मार्टफोन आहे, हा सगळ्यांचा आपला स्मार्टफोन असतो बरोबर. तर हा फोनचा तुम्ही किती स्मार्ट पद्धतीने वापर करता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. त्याचं नाव आहे स्मार्टफोन, ठीक आहे. तर तुम्ही त्याचा किती स्मार्टली वापर करणार हे प्रत्येक फोनच्या मालकानेच डिसाईड करायचं असतं. त्यामुळे याच्यामध्ये बेनिफिट आहे की तुम्ही फोनवरून काम करू शकता. स्पेशली माझ्यासारख्या लेडीज ज्यांना घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, किंवा जर तुम्ही वर्किंग वुमेन जरी असेल ना, तरी सुद्धा तुम्ही हे जे काम आहे ते चालू करू शकता. कारण भरपूर वर्किंग वुमेनचे मला प्रश्न येतात की मॅडम आम्हाला जॉब क्विट करायचा आहे, आम्हाला खूप एक्झॉस्ट होत आहे संध्याकाळी आणि जॉब क्विट करायचा आहे. जर तुम्ही हॅपी असाल, जर तुम्ही एन्जॉय करत असाल तुमचा जॉब, तर नक्कीच करू शकता. बट तुम्ही जर हॅपी नसाल आणि फक्त एक सोर्स ऑफ इन्कम सोर्स तिथं आहे म्हणून जर तुम्ही काम करताय तुमचं, तर नक्कीच तुम्ही त्याला क्विट करून फ्रीलान्सिंगमध्ये जे करिअर आहे तर ते नक्कीच करू शकताय. तर तुमचे जे काही डाऊट्स असतील कोर्स संदर्भात 26 डिसेंबरला आपला कोर्स चालू होतोय. ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही आता रजिस्ट्रेशन करू शकता. हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, याच्यावरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. कॉल मी रिसिव्ह नाही केला तर माझी टीम मेंबर आहे रवीना, तर ती तुम्हाला कॉल करेल आणि कोर्सची जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती देईल. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. अजून तुमचे जर काही प्रश्न असतील आपल्या माझ्या कामाबद्दल किंवा इतर कोणत्याही विषयावरती, तर कमेंट बॉक्स नेहमीच तुमच्यासाठी ओपन आहे. प्लीज कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.